नमस्कार मंडळी पाठराखीण या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवला आहे. कारण फायनली मामीने प्राजूला आपल्या मुलीचं स्थान दिलेलं आहे. मामीचे आता डोळे उघडले आहेत आणि ज्या आजीचा कुचकटपणा आहे, खोटारडेपणा आहे, तो सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आणि मामीने आत्तापर्यंत प्राजक्तासोबत जे काही वर्तन केलं, जी काही वागणूक केली, त्या सगळ्याबद्दल मामीने आता प्राजक्ताची सगळ्यांसमोर माफी मागितली आहे. आणि मंडळी एवढंच नाही आहे, तर आता मामांना जेव्हा कळतं की या सगळ्या कटकारस्थानामागे प्राजक्ता इतके दिवस जी काही सहन करते, या सगळ्याला ह्या आजीच जबाबदार आहेत. आणि म्हणून आता आजीलाच मामांनी घरातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी जेव्हा ते भाग्याला कळतं की प्राजक्ताने तिच्या पायावर जी बॅग पाडलेली असते, ती बॅग तिने मुद्दामून पाडून घेतलेली असते आणि म्हणून तिच्या पायाला दुखापत झाली आहे. कारण तिला तिच्या लग्नाला यायचं नसतं भाग्याच्या. आणि भाग्याला हेही कळतं की प्राजू हे सगळं मुद्दाम स्वतःच्या मर्जीने नाही करू शकत, म्हणजे हे तिच्याकडून कोणीतरी करून घेतलं आहे. आणि म्हणून भाग्यात येते हॉलमध्ये आजी आणि आई दोघीसुद्धा बसलेले असतात. आता आजी त्या आईला समजूत घालत असते की चारू बाबा जेवून घे, अशी उपाशी राहू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हा सगळा ड्रामा सुरू असतो. आणि त्यावेळेला भाग्या बाहेर येते आणि म्हणते की आई, हे सगळं काय चाललं आहे, काय प्रकार आहे हा सगळा. आजी म्हणते, भाग्या काय झालं, काय झालं, एवढा आरडाओरडा का करतेस. आणि तेवढ्यातच आता सगळेजण येतात, म्हणजे कौस्तुभ, तृप्ती आणि बाबा सगळेजण बाहेर येतात. आणि आता भाग्य म्हणते की मला आत्ताच्या आता कळायला हवं, म्हणजे मला असं कळलं की माझ्या लग्नाला प्राजक्ता येऊ नये म्हणून प्राजक्ताने तिच्या बायावर बॅग पाडून घेतली. आणि मला एवढं चांगलं माहिती आहे की प्राजक्ता हे असं स्वतःहून मुद्दाम कधी करून घेणार नाही आहे, म्हणजे तिला कुणीतरी हे करायला भाग पाडलं ना. कोणी करायला भाग पाडलं, आता ती सगळ्यांना जाब विचारत असते. आता आजी आणि आई दोघीसुद्धा पण काही तोंडातनं शब्द काढायला तयार नाही आहेत. भाग्य म्हणते की मी काय म्हणतीये, कोणी सांगितलं हे सगळं करायला. मला माहिती आहे की प्राजू हे सगळं मुद्दाम करणार नाही आहे, हे तुम्ही सगळ्यांनी कुणीतरी तिच्याकडनं करून घेतलं आहे, मला कळायला हवं आत्ताच्या आता. तेवढ्यात मामा म्हणतात की हो, मलाही हाच प्रश्न पडलाय. तिच्या सासरचे लोक म्हणत होते की तुम्ही तुमच्या मुलीला लपवून ठेवलं. सासूबाई, तुम्ही पण म्हणाला होतात की ही मुलगी जर इथे समोर आली नसती तर भाग्याचं लग्न मोडलंच नसतं. या सगळ्याचा अर्थ काय होतो, म्हणजे इतकी दिवस एक गोष्ट कळत नाहीये. भाग्याच्या लग्नाच्या वेळेला म्हणजे माणसं, सासरची माणसं प्राजक्ताला ओळखत नाही आहेत, याचा अर्थ प्राजक्ता त्यांच्यासमोर कधी गेलीच नव्हती. पण ती का, म्हणजे आता भाग्याचे एवढे कार्यक्रम झाले, बघण्याचा कार्यक्रम झाला, पुढारण्याचा कार्यक्रम झाला, एंगेजमेंट झाली, हळद मेहंदी सगळं झालं, प्राजू एकदा पण त्यांच्यासमोर आली नाही आहे. आणि हा काय योगायोग असू शकत नाही आहे. काय आहे हे सगळं. आता हे आजीबाई म्हणतात तुमच्या मुलीचं लग्न मोडलं आहे आणि तरी पण तुम्ही हा असा जाब विचारताय. त्यावर मामा म्हणतात, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, मला खरं काय ते कळायला हवं. प्राजक्ता भाग्याच्या कुठल्याच लग्नामध्ये, कुठल्याच विधीमध्ये का नव्हती. त्या दोघींचा एकमेकींवर एवढा जीव आहे, त्यामुळे प्राजक्ता स्वतःहून भाग्याच्या लग्नाला येणार नाही असं होणारच नाही आहे. मला खरं काय ते कळायला हवंच. तर भाग्या म्हणते की मला आता कळतंय की म्हणजे ज्या वेळेला हे लोक मला पाहायला आले होते तेव्हा प्राजू ही बाहेर आलीच नाही. तिने मला सांगितलं की तिच्या ड्रेसवरती पाणी सांडलंय म्हणून ती आली नाही. आणि तिने माझ्या हळदीलासुद्धा आली नाही, ती माझ्या एंगेजमेंटलासुद्धा आली नाही, ती म्हणजे कुठल्याच कार्यक्रमाला आली नाही. प्रत्येक वेळेला तिने मला काही ना काहीतरी कारणं सांगितली. हा योगायोग नाही आहे. म्हणजे मी आतापर्यंत असं समजत होते की प्राजूलाच माझ्या कुठल्या कार्यक्रमामध्ये यायचं नाही आहे, सहभाग घ्यायचा नाही आहे. पण नाही, असं अजिबात नाही आहे. आत्ता मला कळते की हे तुम्ही केलं आहे, तुम्ही ठरवून केलं आहे हे सगळं. तर प्राजक्ता म्हणते की भाग्य असं काय नाही आहे, म्हणजे मला कोणीही असं काही सांगितलं नव्हतं, म्हणजे मीच तुझ्या लग्नात आले नव्हते. कारण मागे जो काही प्रॉब्लेम झाला होता, तोच प्रॉब्लेम पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये होऊ नये किंवा पुन्हा तुझं लग्न मोडू नये ना, म्हणून मीच ठरवलं होतं की ह्या लग्नामध्ये मी कुठेही नसणार आहे किंवा कुठेच पुढे येणार नाही आहे. आणि म्हणून मी हे केलं, मला कोणीही सांगितलं नव्हतं. पण आता हे सगळं मामी ऐकतात आणि मामींना आता कळतं की म्हणजे भाग्य आपली प्राजू आत्ता ही खोटं बोलते आणि प्रत्येक वेळेला ती मामीला सावरण्याचा प्रयत्न करत असते. स्वतःची चूक नसताना ती प्रत्येक वेळेला स्वतःच सगळ्यांसमोर कमीपणा घेते. आणि मामी म्हणतात की बस कर प्राजक्ता, बस, अजून किती खोटं बोलणार आहेस तू, अगं आता तरी जे काही आहे ते खरं बोल. आणि आता तेवढ्यात आहे ना आजी म्हणतात, अगं चारू काय बोलतेस तू. आता आजी आहेत ना चारूला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण चारू आता तिला तिची चूक कळली आहे, म्हणजे तिला कळलं की आपण जे काही वागलो होतो ना प्राजूसोबत ते चुकीचंच आहे. आणि आता ती प्राजूला म्हणते की प्राजू बस झालं, हां आत्ता बस झालं, अजून खोटं नाही बोलायचं. भाग्या म्हणते, म्हणजे आई, म्हणजे तू हे सगळं तू केलं होतंस का, तू सांगितलं होतंस प्राजूला की माझ्या लग्नामध्ये यायचं नाही म्हणून. त्यावर आता चारू म्हणते की हो, म्हणजे
तुझ्या बाबतीत जे काही झालं, आतापर्यंत तुझ्या बाबतीत जे काही चुकीच्या गोष्टी घडल्या, त्या प्रत्येक गोष्टीत मला ना कायम असं वाटायचं, की ह्या प्रत्येक गोष्टीत ना ते प्राजक्तामुळे घडतात. तुझ्या आयुष्यात जे तुला सुख मिळत नाही आहे, ते ह्या प्राजक्तामुळे मिळत नाही आहे. आणि मला ह्या वेळेला कोणतीही गडबड नको हवी होती. आणि म्हणूनच मी प्राजक्ताला सांगितलं होतं, की भाग्याच्या कुठल्याही कार्यामध्ये तू नसायला हवंस. आता बघ ना, रोहनचे आई-वडील, रोहनची आई त्या दिवशी लग्नात काय म्हणाली? माझ्या भाग्याला कोळसा म्हणाली ती, कोळसा. आणि प्राजक्ताला हिरा. आणि मला माहिती आहे, की आमच्यासारख्या रंग असलेल्या बायकांना कुठलीही स्वप्न बघायचा अधिकार नाही आहे. आणि माझ्या भाग्याचं लग्न व्यवस्थित व्हावं म्हणूनच मी हे सगळं केलं होतं. म्हणूनच मी प्राजक्ताला सांगितलं होतं, की तिचा मुलगा बघण्याच्या कार्यक्रमामध्ये तिने बाहेर यायचं नाही, कोणासमोरच यायचं नाही. इवन हळदी, साखरपुडा सगळ्याच गोष्टीसाठी मी तिला हे सांगितलं होतं, की तिने नाही यायचं सगळ्यांसमोर. आणि हो, लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी तिला सांगितलं होतं, की तू माझ्या भाग्याची कायम पाठ राखीन म्हणतेस ना, मग पाठ राखीन ही आपल्या बहिणीचं सुख बघते. आणि तुझं सुख, तुझ्या बहिणीचं सुख ह्याच गोष्टीमध्ये आहे, की तू तिचं लग्न नाही बघायला पाहिजेस. आणि मीच तिला सांगितलं होतं, की भाग्याच्या लग्नात तू यायचं नाही आहे. आणि म्हणूनच प्राजक्ताने स्वतःच्या पायावर ती एवढी मोठी जड बॅग पाडून घेतली आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल आणि लग्नाला येता येणार नाही आहे, म्हणून हे सगळं केलं. काय ना, आतापर्यंत या सगळ्या गोष्टींचा दोष आहे ना मी प्राजक्ताला देत आले. भाग्याच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्याचा दोष मी प्राजक्ताला दिला. पण तसं नाही आहे. ह्या वेळेला चूक प्राजक्ताची नव्हती, चूक माझी होती. भाग्याचं आज जे काही लग्न मोडलं आहे ना, त्याला मी जबाबदार आहे. कारण काय ना, मी सावळी असल्यामुळे माझी लेकसुद्धा सावळी झाली आहे. आणि आमच्यासारख्या सावळ्या माणसांना स्वप्न बघायचा अधिकार नसतो. मी जर सावळी नसते, माझा रंग असा नसता, तर माझ्या मुलीचा सुद्धा रंग असा झाला नसता. आणि म्हणूनच हे सगळं झालं आहे. आता मामी आहे ना स्वतःच्या रंगाला आणि स्वतःलाच दोष देते, की भाग्याच्या आयुष्यात जे काही आता घडतंय ना, तिच्या रंगामुळे, तिच्या रूपामुळे, ते सगळं माझ्यामुळे घडतंय. प्राजू म्हणते, मामी ह्या सगळ्याचा दोष तू स्वतःला का लावून घेतेस? तुझं ह्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. तू आतापर्यंत तुझ्या मुलीच्या सुखासाठी आणि चांगल्यासाठीच या सगळ्यांचा विचार करत आलीस आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आली आहेस. त्यामुळे तुझं काही चुकलं नाही आहे. तू तुझ्या ठिकाणी अगदी बरोबरच होतीस. मंडळी, आता आहे ना, मामी म्हणतात, की चूक नाही कशी? आतापर्यंत मी तुला खूप दोष देत आले. जेव्हा तुझ्या मामाने तुला या घरात आणलं ना, तेव्हासुद्धा मी त्यांना खूप दोष दिला होता. आणि भाग्याच्या आयुष्यात नंतर ज्या ज्या काही गोष्टी घडल्या ना, त्या खरं तर तिची काहीच चूक नव्हती. चूक माझी होती ना, कारण माझी मुलगी माझ्यासारखी झाली आहे. पण मी काय करत आले, प्रत्येक वेळेला तुला दोष देत आले. का? तर तू सुंदर आहेस, तुझा रंग गोरा आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीला मी तुला आणि फक्त तुलाच जबाबदार ठरलं. आणि ही माझी मोठी चूक आहे, तुझी नाही आहे. आता मामी खरं तरी ते खूप भावूक झालेले असतात मंडळी, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. आणि त्यांना खूप वाईट वाटते खरं तर भाग्याचं लग्न मोडलं म्हणून. आजी म्हटलं, अगं चारू, तू काय बोलतेस? तू स्वतःला का त्रास करून घेतेस? या सगळ्याला तू नाही, ही प्राजक्ताच जबाबदार आहे. हिच्यामुळेच आतापर्यंत सगळं झालंय. आणि आज जे आमच्या भाग्याचं काही लग्न मोडले ना, ते सुद्धा हिच्यामुळेच मोडलेलं आहे. तरी आता मात्र भाग्या चिडते, कारण आजी ते प्राजूला बरंच काय काय बोलत असतात. आणि भाग्या म्हणते, आजी बस कर, तू प्राजूला का दोष देतेस? प्राजक्ताची काय चूक आहे? का? तर ती माझ्या लग्नात आली म्हणून. बरं झालं ती माझ्या लग्नात आली. जर ती माझ्या लग्नात नसती ना, तर ह्या लग्नाला तसंही काही अर्थ राहिला नसता. आणि का मी त्या रोहनशी लग्न करायचं होतं? अगं, त्या रोहनचं मुळात माझ्यावर प्रेम नव्हतंच. मुळात तुम्ही जर मला आधी ही गोष्ट सांगितली असतीत ना, की त्या रोहननी लग्नासाठी हुंडा मागितलाय, तर मी ह्या लग्नाला अशी पण तयार झाले नसते. त्या रोहनचं आणि त्याच्या आईचं त्याचं माझ्यावरती प्रेम नव्हतं. त्याला फक्त पैसा हवा होता. अगं, त्या 4 माणसांमध्ये लग्नामध्ये माझा इतका अपमान होत होता, त्याची आई इतका अपमान करत होती, पण त्याने एकदाही माझ्या बाजूने तो काही बोलला नाही आहे. आणि त्याच्यावरूनच कळतं, की त्याचं माझ्यावरती प्रेम नाही, तर त्याला फक्त पैसा आणि हुंड्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि अशा माणसाशी मला लग्न नाही करायचं होतं. त्यामुळे जे झालं ना, ते चांगलंच झालं आहे. मामी म्हणतात, की नाही भाग्या, खरं तर ह्या सगळ्यात ना माझीच चूक आहे. काय ना, आपल्यासारख्या रंगाची माणसं ना येतानाच आपलं नशीब असं घेऊन येतात. आपल्यासारख्या माणसांना सुखी संसाराची कुठली स्वप्न बघण्याचा अधिकार नाही आहे गं. आम्ही आहे ना, खरं तर हे सगळं प्राजूकडे बघत असते, कारण प्राजक्ता दिसायला सुंदर आहे, गोरी आहे आणि तिला काय कोणी लगेच पसंत करेल. आणि त्याच्यामुळे तिच्या मनात हीच गोष्ट असते, की सावळा रंग आहे म्हटल्यानंतर आपल्यावर कोणी प्रेम करू शकत नाही आहे, कोणी समजून घेऊ शकत नाही आहे. तेव्हा आता लगेच भाग्या म्हणते, की आई तू असं का म्हणतेस? असं अजिबातच नाही आहे. तुला जर असं वाटत असेल ना, की आपल्या रंगामुळे आपल्याला कोणी आपलं आयुष्य चांगलं नाही आहे किंवा आपण स्वप्न बघू शकत नाही आहे, आपल्या आयुष्यामध्ये काही चांगलं होत नाही आहे, तर हा गैरसमज आहे. आता तूच विचार कर ना, की तुझ्या आयुष्यामध्ये तुला किती चांगला नवरा मिळाला आहे. अगं, बाबांसारखा एवढा चांगला नवरा मिळाला आहे, मग तू हे असं कसं म्हणू शकतेस? माझ्या आयुष्यात जे काही झालं ते माझ्या नशिबातच होतं. आणि भाग्य म्हणते, पण सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी बहीण प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी होती.
माझ्या लग्नात येऊ नये, तुम्ही लोकांनी तिला माझ्या लग्नात येऊ दिलं नाही म्हणून तिने स्वतःच्या पायावर एवढी मोठी बॅग पाडून घेतली, स्वतःला दुखापत करून घेतली, दिवसभर स्वतःला त्रास करून घेतला, दिवसभर लंगडत राहिली ती आणि ती फक्त आणि फक्त माझ्यासाठी. इतके दिवस ती माझ्या लग्नाच्या कुठल्याच विधीला येत नव्हती आणि मी तिला सतत बोलत होते आणि तरीसुद्धा तिने काहीही उलटून न बोलता सगळं काही सहन केलं आणि ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी. तिच्या आईने तिच्यासाठी ठेवलेले पैसे तिने हुंडा देण्यासाठी माझ्यासाठी घेऊन आली. आणि हे एवढं कोण करू शकतं गं? आमचं जरी सख्ख्या बहिणीचं नातं नसलं तरी प्राजू, तू माझ्यासाठी सख्ख्या बहिणीपेक्षाही जास्त आहेस गं. कुठली सख्खी बहीण पण आपल्या बहिणीसाठी इतकं करू शकत नाहीस, इतकं तू केलंयस माझ्यासाठी. मंडळी, आता इथे मामासुद्धा म्हणतात की खरंच प्राजू, तू आज जे काही केलंयस ना ते खूप काही केलंयस आमच्यासाठी. भाग्या आणि तू खरंच सख्ख्या बहिणी नसलात तरीसुद्धा तू भाग्यावर अगदी स्वतःच्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त जीव लावतेस, जास्त प्रेम करतेस. मंडळी, आता मामाने नाही ते सगळ्यांसमोर खडचावून सांगितलं आहे, जरी प्राजू माझी सख्खी मुलगी नसली तरीसुद्धा ती मला माझ्या मुलीपेक्षा जास्त आहे आणि त्याच्यामुळे आत्तापर्यंत जे झालं ते झालं. ह्या पुढे जर तिला जर असा त्रास झाला तर मी अजिबात खपवून घेणार नाही आहे. आणि हे सगळं आहे ना त्या आजीकडे बोलत असतात हां. आणि आजी म्हणते की जावई बापू काय बोलताय तुम्ही? अहो, आज जे काही झालं आहे ना, आज जे काही लग्न मोडलं आहे तुमच्या मुलीचं ह्या मुलीमुळे मोडलं आहे. आता भाग्या म्हणते बस कर आजी, बस कर. अगं अजून किती बोलणार आहेस तिला? आणि मंडळी, आता भाग्या धावतच जाते आणि प्राजूला घट्ट अशी मिठी मारते. दोघीसुद्धा खूप भावूक झालेले असतात आणि आता मामासुद्धा ह्या दोघींच्या बाजूने असतात बरं का. आणि मामा तिथे भाग्याच्या जवळ येतात आणि भाग्याला म्हणतात, भाग्या, तुझा निर्णय अजिबात चुकीचा नाही आहे. तू जो निर्णय घेतलास तो अगदी बरोबरच होता. आणि मंडळी, आता इथे भाग्याने सुद्धा सगळ्यांना खडसावून सांगितलं आहे की यापुढे या घरात माझ्या लग्नाचा विषय चालणार नाही आहे. मी आज सगळ्यांसमोर सांगते की मला लग्न करायचंच नाही आहे. त्याच्यामुळे कुणीही माझ्यासमोर लग्नाचा विषय काढायचा नाही आणि मला इमोशनल ब्लॅकमेलसुद्धा करायचं नाही आहे. तर मंडळी, आता भाग्याने हे सगळ्यांसमोर अनाऊन्स तर केलं आहे आणि मामा म्हणतात की भाग्या, तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. तुला तुझं आयुष्य जसं जगायचं आहे, तुला आयुष्यात तुझे जे निर्णय घ्यायचे, तुला जे करायचं आहे ते कर. तुझा हा बाबा तुझ्या कायम पाठीशी असणार आहे. कुठल्याच गोष्टीसाठी मी तुला जबरदस्ती करणार नाही आहे. तू जे म्हणशील ना तेच ह्यापुढे होणार आहे. आणि मंडळी, आता बाबांनी नाही ते भाग्याला खूप छान असा सपोर्ट केलेला असतो आणि आता भाग्या बाबांना मिठी मारते आणि हा कौस्तुभ पण येऊन मस्त अशी मिठी मारतात हां. आणि त्यावेळेला आता ज्या मामी आहेत ना त्यांना मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं जास्त त्रास होतो, कारण भाग्याने आता सगळ्यांसमोर शब्द दिला आहे की मी यापुढे लग्नच करणार नाही आहे आणि मला लग्न करायचंच नाही आहे. त्याच्यामुळे मामी आता तिथूनच बाजूला होतात आणि तिथून साईडला निघून जातात. आजींना सुद्धा आता थोडं वाईट वाटतं आणि तेवढ्यात प्राजक्ताचं लक्ष मामीकडे जातं आणि ती मामीच्या पाठोपाठ त्यांनी म्हणते की मामी थांब ना, मामी थांब. हे बघ, आता भाग्याची काही बोली आहे ना ती रागामध्ये बोलली आहे. तुला माहिती आहे ना तिला राग आला की ती रागामध्ये कशी वागते ती. तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. भाग्या जरी आता म्हणाली असली ना की तिला लग्न नाही करायचं आहे तरी भाग्याला लग्नाला तयार करायची ही माझी जबाबदारी आहे. मी लग्नाची तयारी करणार तिच्या आणि तू तिच्या लग्नाची अजिबात काळजी करू नकोस. भाग्याला समजून घेणारा, भाग्याला साजेसा, तिच्यावर भरभरून प्रेम करणारा, तिची काळजी घेणारा असा जोडीदार मी तिच्यासाठी शोधून आणेन. मी भाग्याचं लग्न लावून देईन. मामी शब्द देते मी तुला. काही झालं तरी भाग्याच्या पाठीमागे ठामपणे मी उभी असणार आहे. अगदी माझा जीव गेला तरी चालेल, पण मी भाग्याला कधीच काही होऊ देणार नाही आहे. आणि ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं तेव्हा भाग्या तिथे येते आणि प्राजक्ताला आता घट्ट मिठी मारते. आणि मंडळी, आता जेव्हा प्राजक्ताने हे सगळं काही आता मामीला बोलले ना, मामीच्यासुद्धा डोळ्यात भरपूर पाणी आलेलं असतं आणि मामीलासुद्धा आता तिची चूक कळते बरं का. आणि मामीसुद्धा आता भाग्याला आणि प्राजूला दोघींनासुद्धा घट्ट मिठी मारते. तर मंडळी, आजचा भागाना खूप छान दाखवला आहे, खूप इमोशनल सीन दाखवला आहे आणि मामीला अक्षरशः तिच्या चुकांचा पश्चाताप झालेला आहे. तर मंडळी, आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की एक माणूस आहे ना काहीतरी कुरिअर किंवा पार्सल असं काहीतरी घेऊन आलेला असतो आणि आरवला पाहिल्यानंतर म्हणतो की हाच तो व्हिडिओतला अँगरमॅन आहे ना, म्हणजे असं काहीतरी म्हणतो तो त्याला. आणि आता आलोक आहे ना इथे पुन्हा एकदा चिडतो आणि म्हणतो की काय करायचं आहे, तू कोण आहेस इथे? आणि तो त्याला ना इतका मारायला जातो. तेवढ्यात आहे ना तिथे सुलक्षणा येते. सुलक्षणा आणि अंबिका दोघीसुद्धा त्याला थांबवतात. आणि आता आलोक सुलक्षणाला म्हणतो की हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे. तू ही पार्टी ठेवलीस ना म्हणून हा सगळा राडा झालेला आहे. आणि ती प्राजक्ता, तिने हे सगळं केलंय. तिला काय गरज होती पार्टीमध्ये बोलवायची? तिला काय गरज होती पार्टीमध्ये येण्याची? मंडळी, आता इकडे जेव्हा प्राजू इकडे त्यांच्या घरी शिकवणीसाठी आलेली असते तेव्हा ही प्रीती तिचा खूप अपमान करत असते आणि ती म्हणते की घरात जो काही तमाशा झाला, जे सगळं काय होते ना ते तुझ्यामुळे होतंय. आणि ती तिला आता घरातून बाहेर काढत असते आणि तेवढा सुलक्षणा येते आणि सुलक्षणा म्हणते की तुझी हिंमत कशी झाली तिला ओरडण्याची, तिचा असा अपमान करण्याची? तर मंडळी, प्रीती लगेच म्हणते की का नाही बोलायचं, कारण आज आपल्या घरामध्ये जो काही तमाशा घडतोय ना त्याला ही जबाबदार आहे. त्या दिवशी ही आलोकच्या रूममध्ये गेली नसती आणि त्याला बाहेर आणलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. आता हे सगळं ऐकून ना सुलक्षणाला मोठा धक्का बसला. म्हणजे आलोक बाहेर आला, ते प्राजक्ताने त्याला रूमच्या बाहेर काढलं होतं हे आता तिला
कळणार बहुतेक आणि तिचा काहीतरी गैरसमज होतोय की काय माहीत नाही आहे. पण आता तिला खूप मोठा धक्का बसल्यासारखं असं दाखवलं.